नमस्कार. मी डॉक्टर दीपाली ओंकार, NKP साळे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल ते शरीररचनाशास्त्र विभाग म्हणजे अॅनाटॉमी डिपार्टमेंटला विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आमच्याकडे दिनांक 24 मार्च 2025 रोजी कैलासवासी गजानन संपतराव बाभुळकर यांचं देहदान प्राप्त झालं आणि त्या अगोदर 2 महिने अगोदर नोव्हेंबर महिन्यात 13 नोव्हेंबर 2024 रोजी आमच्याकडे कैलासवासी प्रकाश रामभाऊ घुडे यांचं देखील देहदान प्राप्त झालं आणि या दोन्ही देहदानात आम्हाला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांची मदत मिळाली आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. एकूण आजपर्यंत त्यांचे 91 देहदान झालेले आहेत आणि त्यापैकी 6 देहदान हे नागपुरात झाले आणि त्यापैकी 2 आमच्याकडे झालेले आहेत NKP साळवेला. आणि त्यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे देहदानाविषयी जनजागृतीचा, तो अतिशय स्तुत्य आहे. या देहदानाबद्दल ज्या कोणी नातेवाईकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, शिवाय तो देह इथपर्यंत आणून देण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींचा हातभार लागलेला आहे त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत. हा देह हे जे आम्हाला देहदान प्राप्त झाले हे आम्ही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि आमच्याकडे जसं आता एका देहावर जवळपास 15 ते 20 विद्यार्थी शिक्षण घेत असतात, त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की एक देह जवळपास 15 ते 20 डॉक्टर्स तयार करतो, जे आपल्याला पुढच्या आयुष्यात आपल्याला उपचार आपल्याला ट्रीटमेंट देणार आहे. आणि मृत्यूनंतरही मनुष्य सेवा करण्याची आपल्याला देहदान संधी देते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद.